मित्रांनो कलिंगड नाही भेटले पण आंबे तरी भेटते बघा. वाट काय व्हायला तर तो चलिए शुरू करते हैं. नमस्कार मित्रांनो, तर आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आता आम्ही चालल्यात वाडीमध्ये. तर वाडीमध्ये बघूया काय होते आणि काय नाही ते, कारण कलिंगड खाण्यासाठी चालल्यात. तर हे 3 जण आहेत माझ्या जोडीला, अजून 2 जण माझे आहेत. तर चला तर पटापट चालल्यात, कारण टाइम सुद्धा भरपूर झालाय. तर तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो आम्ही अर्धा तास झालो चालतोय फक्त. ही वाडी ती वाडी करता करता आता फायनली आम्हाला एक वाडी तर मिळाला आहे. तर त्याच्यात चालल्यात. तर बघा ते 2 जण मागे आहेत. आपला हा जय, तुम्ही तो ओळखत असेल याला, त्याच्या नावातच जय आहे आणि वीरू सुद्धा तोच आहे. त्याच्या कलाकारी बघा आता. ओळखीचं तर आहे विवेकच्या. आता विवेकने फोन लावलाय, पण आता बघू काय आहे ते पुढे. कारण त्या वाडीमध्ये माणसं सुद्धा आहेत. तर माणसं असला तर जायला भेटणार नाही मित्रांनो. बघू आता काय ते पुढे. वाईट मॅट आहे मित्रांनो पुढच्या टर्निंगला गेट आहे, पुढच्या टर्निंगला गेट आहे. करता करता आम्ही साईबाबाच्या मंदिराकडे येऊन पोचलोय. पूर्ण हालत खराब. हा साईबाबाचं मंदिर खूप म्हणजे खूप वर्षानंतर इथे आलो. मला वाटतं मी पहिली दुसरीला होतो तेव्हा आमची इथे पिकनिक आली होती. त्याच्यानंतर आज आलाय मी त्या मंदिराकडे. पहिले इथे ग्राउंड सुद्धा नव्हतं, आता ग्राउंड सुद्धा आहे इथे. आणि जयची हालत खराब बघा, तुम्ही बघू शकतात. जयने त्याचा अंतरून केलेला आहे आणि आता जय झोपणार आहे इथेच रोडवरती बघा. जय चल ना पुढे. कशाला चला. तर मित्रांनो रिटर्न फिरण्याचा आता यांनी इरादा केलेला आहे परत, कारण हालत खराब बघा, गर्मीने हालत खराब केल्या यांची. मिशन अबॉर्ट. गौरव काय बोलायचं तुला, एवढ्या लांब आले आपण. आता काय घरी जायचं का, अजून काय मिशन आहे दुसरं. चला तर मित्रांनो आता घरी जायचा प्लॅन केलाय, बघू. मित्रांनो कलिंगड नाही भेटले पण आंबे तरी भेटते बघा. वाटप बघा, वाटप यांचे. हे दे ना, शिवी नको देऊ, व्हिडिओ चालू आहे. सॉरी. आंबे पळायला मेहनत त्यांची चालू आहे सध्या तरी, पण काय नाही. जय चल उद्या येऊ ना. थोडी दिवस अजून आले पाहिजे. बंडी त्याला काप. काय नाही मित्रांनो, मेहनत फुकट. चला दारात आपण समुद्रावरती जाऊन भेटूया आज, कारण आपण जायचं आहे समुद्रावरती क्रिकेट खेळण्यासाठी. चला. जय दादा, आपल्या नावावरती कधी अशी वाढी होईल? गौरव नंबर पाठवला का तुला? घरी जायची तयारी होती, पण आता पुन्हा फोन आला की त्या वाडीवाल्याने आम्हाला बघितलं. तो बोलत तीच वाडी आहे, चालल्यात परत आता त्या वाडीमध्ये. आणि हे बघा आला फोन बघा. फायनली परत 15 मिनिटं चालत रिटर्न आले त्याच रस्त्याने आणि त्याच वाडीकडे. आणि कलिंगडची वाडी ही बघा मित्रांनो. बघू कलिंगडची वाडी आता.
आणि विवेकने आता डिक्लेअर केलाय की प्री वेडिंगची शूट मी इथेच करणार आहे. विवेकच्या ओळखीच आहे, म्हणजे विवेकच्या काकसात रे ती वाडी आहे. विवेकच ना त्याला ओळखत की कोण आहे कोण नाही. नाही आता याचं काही दिवसानंतर लग्न आहे. आता याला ती ओळख वगैरे दाखवा लागेल थोडी थोडी. जीला घेऊन येते. सर आता वाडीत मुलांनी एंट्री मारलाय. काका पण विचार करत असेल की हे सभ्य पोरं आहेत, पण काकाला पण नंतर समजेल ही पोरं काय आहेत ती. आणि हे बघा कलिंगड मित्रांनो, लहान आहे ते कलिंगड सध्या तरी. पूर्ण एक कलिंगडची वाडी आहे. चला काकाच्या घरात. बापा आले आता कलिंगडच्या वाडीमध्ये. घरामध्ये बघितलं कलिंगड. आणि बघा आता बघत चाललंय. हे काय ते कलिंगड नाही, ते टरबूज आहेत ना. टरबूज आहे मित्रांनो, खालेला आहे. पूर्ण वाडी आहे मित्रांनो ही. आंबे नाही आलेत. आंब्याची वाडी पण आहे मित्रांनो. कलम आहेत ते. हा कलम नाही मिळत ते. काय व्हायला लागतात. दुजा पहिले थोडस दुजा. जय तुझा तिकडे. मित्रांनो बाजारातले विकून खाणे आणि फ्रेश म्हणजे झाडावरनं लगेच तोडून खाणे, त्यामध्ये एक अलग मजा असते. फ्रेश ते फ्रेश आणि फ्रीज मधलं ते फ्रीज मधलं एक नंबर आहे. बघा यांचं स्नॅप टाकायला लागलं काय एक जण. जय ते एक नंबर आहे. मित्रांनो एक नंबर आहे. फ्रेश एकदम फ्रेश माल एक नंबर. अजून तर आंब्याची वाडी पण आहे. आंबे पण चोरायचे आहेत मित्रांनो आपल्याला. तुम्ही पुढे बघत राहा. बघा अथक मेहनत केली पण त्यांनी हार ना मानली मित्रांनो. चालत गेले रिटर्न आले. हा मेहनत का फल कभी काय. पोगबाला इकडे काम दिलं मिळवत आहे. जय तुला काय बोलायचं आहे याच्याबद्दल. पोगबाला काम दिलं बोल ना इकडे आता. एक नंबर. जय दादाच मेन आहे मित्रांनो. याला बघू शकता तुम्ही. महालक्ष्मी जत्रेमध्ये तुम्हाला दिसणारा हाच पोरगा. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. एक नंबर. फुकटचं खायचं बस फक्त. विकत घ्यायला सांगा यांना तर विकत घेणार नाही. तुम्ही ऐकलंय का फुकटचं असं ते चांगलं लागतं. हा तेच. वाडीवारी पोरगी बघ मग आता. तेच वाक्य दादाला सांग. रहा नहीं जाता. तड़प ही ऐसी है ना. मित्रांनो कलिंगड वगैरे खाऊन झालाय. आता निघतोय फटाफट घरी जायचं. आता तर कुठे थांबायचं नाही, कारण समुद्रावरती क्रिकेट खेळण्यासाठी सुद्धा जायचंय. म्हणून आता जेवढं फास्ट होईल तेवढं जाण्याचा प्रयत्न करतो आम्ही. चला. किती बरं नाही डबल आहे ती तुझी वाटा पण चढ आहे ती. वाटा आपल्याला मुवमेंट न होईल. हे धीरे धीरे चार लिखतात. पहिल्याच धावल्या माझ्या.